मुसळधार पाऊस आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे शहावाडी तालुक्याच्या उत्तर भागातली जी वीज सेवा आहे ती पुरती कोलमडून गेलेली आहे। गेल्या 8 दिवसांपासून या परिसरातला विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे। हा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या परिसरातल्या नागरिकांना प्रचंड अशा हाल आणि अपेक्षा सोसाव्या लागत आहे। या बाबतीत या परिसरातले काही नागरिक जे आहेत ते आता आपल्या सोबत आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण आता जाणून घेऊया। गावाला महापुराने वेढा घातलेला आहे आणि गेले 8 दिवस गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे, तरी प्रशासनाचं इकडे काही लक्ष नाही गावाकडे। म्हणजे पलीकडे शिराळा तालुक्यात गेलं तर पुराची परिस्थिती आहे, पण तिकडे लाईटचा काही प्रॉब्लेम नाही। आणि आम्ही शाहूवाडी तालुक्यात राहतोय म्हणून आम्ही काय चुकी केलं का असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे। लोकांच्या घरातील दळण संपत आलेलं आहे आणि लोकांना शेजारी पाजारी उष्ण मागून खायला लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये विद्युत पुरवठा किंवा हे मोबाईलचे रेंज याचा गावाशी 8 दिवसापासून संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। MSCB साहेबांना आम्ही वारंवार फोन करूनही ते बोलतात फक्त की लाईट संध्याकाळी येणार, पण ती संध्याकाळ येणार कधी हे अजून काही त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही। आणखी वारंवार कर्मचाऱ्यांना फोन करूनही ती सांगतात झाडं पडली ढाळ्या पडल्या, पण त्या एप्रिल मे मध्ये त्यांनी कटिंग करावी झाडं, मग ती एप्रिल मे मध्ये त्यांनी केलं काय? आणखी आता त्यांना सांगून पण ती MSCB आंध्रे आणखी बहिरी झालेली आहे। कर्मचाऱ्यांना कॉल केला तर कर्मचारी बोलतात की संध्याकाळपर्यंत लाईट येईल, ते आजपर्यंत संध्याकाळ कधी उजाडलीच नाही। आणि कधी त्या माने साहेबांना फोन करा बेडसगावच्या, त्यांनी पण उडवाउडवीची उत्तर द्यायची। ते म्हणणार कर्मचारी आमच्या उदगीरला गेलेत, तिकडे काम चालू आहे, उदगीरीत ती लाईट नाही, शितूरमध्ये लाईट नाही तर उदगीरीत कुठली जाणार आहे लाईट? अशा अडचण आहे। आणि आता सध्या आमच्या गावात अशा लोकांची आहे की अडचण आहे की माणसांचं दळण हे सगळं संपलेलं आहे। माणसाची खूप मोठी अडचण झाली, उष्ण मागून खाणं, एकामेकाचं घेऊन आणणं, ते प्रत्येकाला या परिस्थितीला सामोरं जावे लागते। त्या हिशोबानं आम्ही महावितरणचा हा जाहीर निषेधच करतो। आता गेली 8 दिवस गावाला पुराचा वेढा आहे, परंतु प्रशासन इकडे अजिबात लक्ष नाही। तरी सुद्धा महावितरणचा सगळ्यात मोठा कारभार म्हणजे अगदी भोंगळ कारभार म्हणावा लागेल। गेली 8 दिवस 1 दिवस सुद्धा लाईटचा प्रयत्न न करता आमचं गाव असं ओसाड पडलेलं आहे। अगदी त्यांना वाटतं की बाबा पाण्यात डांब बुडल्यात किंवा तिने काम मे महिन्यात अजिबात काही काम केलेलं नाही, नुसतं लाईट आली पाहिजे आणि एवढाच प्रयत्न केलाय। झाडाचं कुठली झाडं तुडलेली नाहीत किंवा ज्या ज्या गोष्टी उपलब्ध कराव्या लागतात त्याने कोणत्याही गोष्टी उपलब्ध केल्या नाहीत। सगळ्यात आम्ही निषेध करतो तो महावितरण। केवळ लाईट नसल्यामुळे जेवणासाठी लागणारे जे दळप कांडेप आहे ते नाही, त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची जी वेळ आहे ती आलेली आहे। खरं तर विजेवर चालणारी सगळीच उपकरणं जी आहेत ती बंद आहे। मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, पण तो वापरता येईना। लांबरून असणाऱ्या नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क मोबाईल बंद असल्यामुळे होईना अशी परिस्थिती आहे। विद्युत वितरणला या परिसरातला वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात अजून तरी यश आलेले नाही। विद्युत वितरण जी कंपनी आहे ती सपशेल वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात कुचकामी ठरलेली आहे। कॅमेरामन शंकर ढवळेसह मी सतीश नांगरे, ग्राम वार्तालाय।